MIMनं शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांकडून गैरसमज पसरवला जात असल्याचं सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा केलाय। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचे विचार लोकसभेत जाणार याची खात्री असल्यामुळेच प्रचंड प्रमाणात समाजातील लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचं नमूद करत अनेक पक्ष संघटना राज्यभरात वेगवेगळ्या भूमिका घेत असले तरी कोल्हापुरात मात्र शाहू महाराजांना पाठिंबा देत असल्याचं म्हटलंय। 21 एप्रिल रोजी MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला। यावेळी खासदार जलील यांनी शाहू महाराजांनी मला फोन केलेला नाही, त्यांनी माझ्याकडे समर्थन मागितलेलं नाही असं सांगत सर्वच राजकीय पक्ष राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित राजकारण करतात। महाराज कोण आहेत, त्यांचं समाजातील स्थान काय आहे हे आम्हाला माहीत आहे। म्हणूनच मी ओवेसींना सांगितले की शाहू महाराजांसारख्या चांगल्या उमेदवारांना मदत करण्याची आपली भूमिका असली पाहिजे। म्हणून आम्ही शाहू महाराजांना मागणी केली नसतानाही स्वतःहून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात MIM सारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही, त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही। या विषयाचे भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असून शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित असल्यामुळेच असे प्रकार विरोधक करत असले तरी अशा प्रचाराला कोल्हापूरची सुज्ञ जनता फसणार नाही असंही या पत्रकात नमूद करण्यात आलंय।